कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी आता पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। महिलांवरील अत्याचार, खून, खंडणी, महापुरुषांची विटंबना, विचारवंतांना धमकी आणि अवैध धंद्यांचा सुळसुळाट झालाय असा आरोप वंचित बहुजन माथाडी कामगार युनियनने केलाय। अशा घटना रोखण्यात राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अपयशी ठरलेत। एकाही घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई होत नाही। त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा या मागणीसाठी बहुजन माथाडी कामगार युनियनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। यावेळी संजय कुदके, अविनाश बनके, संभाजी कागलकर, अर्जुन वाघमारे, रघुनाथ कांबळे, प्रभाकर माने, सुहासिनी माने, ज्योती माने उपस्थित होत्या। कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो। सोमवारी महापालिकेत झालेल्या लोकशाही दिनात एकूण 5 अर्ज आले। त्यामध्ये नगररचना विभागाशी 4 आणि पौडी विभागाशी संबंधित 1 अर्ज आहे। लोकशाही दिनात आलेल्या तक्रारींचं तातडीने निराकरण करावं अशा सूचना उपायुक्त पंडित पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा फुले आणि राजाराम मोहन रॉय यांचे पुतळे शिवाजी विद्यापीठात उभे करावेत अशी मागणी ब्लॅक पॅन्थर पक्षाने केली आहे। मागणीचं निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना देण्यात आलंय। विद्यापीठाने पुतळे उभा केले नाहीत तर जागतिक महिला दिनी लाडक्या बहिणींमार्फत भीक मागून निधी गोळा करण्याचा इशारा देण्यात आलाय। यावेळी सुभाष देसाई, आनंदा सातपुते, सुभाष कापसे, शिवाजीराव परुळेकर, समीर कोतवाल, कल्पना कांबळे उपस्थित होते। जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून कोल्हापूर शहरातील रेशन धान्य महिला लाभार्थ्यांनी आज जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांच्यासह पुरवठा विभागातील महिला अधिकारी कर्मचारी यांचा सत्कार केला। नंदा सुतार, मालुताई सुतार यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला। यावेळी रेशन धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष रवींद्र मोरे, दीपक शिराळे, अशोक सोलापुरे, राजेश मंडलिक, सुनीता निंबाळकर, संजीवनी डवरी, स्नेहा रेपे, वंदना खांडेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। कोल्हापूर जिल्ह्यातील आंबेडकरी समाज आणि बौद्ध समाज संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। बिहार राज्यातील बुद्धगया मंदिर 1949चा कायदा रद्द करावा, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी बौद्ध समाजाच्या जातीच्या दाखल्याची जाचक अट रद्द करावी, राखीव जागांवरील मागासवर्गीयांचा अनुशेष भरावा, नामदेव ढसाळ कोण अशी विचारणा करणाऱ्या सेन्सॉर बोर्डातील संचालकांवर कारवाई करावी, एससी आरक्षण उपवर्गीकरण करू नये अशा मागण्या करण्यात आल्यात। या मागण्यांबाबत शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय। आंदोलनात डीजी भास्कर, प्रेमानंद मौर्य, आनंदा राणे, सुखदेव बुद्ध्याळकर, सुकुमार कांबळे, रमेश पाचगावकर, एस कांबळे, अनंत मांडुकलीकर, बीके कांबळे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते। मुंबईत येणाऱ्या प्रत्येकानं मराठी शिकली पाहिजे असं नाही असं वादग्रस्त विधान केल्याबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सहकार्यवाह भैयाजी जोशी यांच्या विरोधात आज गोकुळ शिरगाव इथं निदर्शने करण्यात आली। शिवसेना उबाठा गटाच्या वतीनं भैयाजी जोशी यांचा निषेध करत त्यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारण्यात आले। महाराष्ट्र आणि मुंबईला तोडून मराठी माणसाचं खच्चीकरण करण्याचा हा संघ आणि भाजपाचा डाव आहे। तसंच महाराष्ट्रातील महापुरुषांचा अवमान थांबवावा, अन्यथा मराठी माणूस पेटून उठेल असा इशारा शिवसेनेचे उपनेते संजय पवार यांनी दिला।